आपण बघतोय की गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हाभरामध्ये भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत। त्यातील नाशिक जिल्ह्यातील बघितलं तर देवळा, पेठ, सुरगाणा, त्र्यंबकेश्वर, सटाणा या भागामध्ये सौम्य धक्के बसत आहेत। मात्र यामागची नेमकी काय कारणं आहेत, हे भूकंपाचे जे सौम्य धक्के बसत आहेत याच्यामागची नेमकी काय कारणं आहेत, याच संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आंतरराष्ट्रीय हवामान तज्ज्ञ डॉक्टर किरणकुमार जोहरे सर आहेत। सर, तुमचं आपलं नाशिकमध्ये खूप खूप स्वागत आहे। धन्यवाद। काय सांगाल सर, नेमकी काय कारणं आहेत हे भूकंपाचे सौम्य धक्के बसत आहेत? मुख्यतः 3 कारणं आपल्याला भूकंपामागची दिसत आहेत। पहिलं कारण हे आहे की सिंहस्थाच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे जे ते खणून ठेवलेले आहेत, रस्त्यांसाठी खोलवर आपण खड्डे खणलेले आहेत आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जिरपत आहे। रस्त्यावरच्या छोटे छोट्या खड्ड्यांबद्दल नाही मी बोलत आहे, मी मोठमोठ्या खड्ड्यांबद्दल बोलतो आहे। आपल्या इथे नाशिक शहर जर बघितलं किंवा ओव्हरऑल महाराष्ट्र बघितलं तर याच्यामध्ये बेसाल्टचा जो खडक आहे त्याच्यामधल्या ज्या भेगा आहेत त्याच्यामध्ये हे मोठ्या प्रमाणात झिरपणारं जे पाणी आहे ते जातं आहे। याचबरोबर गंगापूरसारखं मोठं धरण आहे जे मोठ्या प्रमाणात म्हणजे 80% जास्त भरलेलं आहे आणि 90% गेलं होतं आणि ज्याच्यामुळं पाणी आपण सोडलं, गोदावरीला आपण पूर पण बघितला। याबरोबरच एक म्हणजे भेगांमध्ये मोठ्या प्रमाणात घुसणारं पावसाचं पाणी, दुसरी गोष्ट जी आहे टेक्टोनिक प्लेटची मूव्हमेंट होते आहे आणि हे घुसणारं पाणी जेव्हा प्रेशर डेव्हलप करतं तर त्यामुळे ते प्रेशर जे आहे ते पुन्हा एकदा खालून वरच्या स्वरूपामध्ये येतं। हे साधारणतः 5 ते 7 किलोमीटरवरती झिरपणारं जे पाणी आहे ते थोडंसं जरी प्रेशर आलं तरी मोठ्या प्रमाणात हवेवरती त्याचा दाब बसतो आणि तो धक्का मारतो। अशा पद्धतीने धक्का बसल्यानंतर जे काय आहे भूकंप निर्माण होतो आहे, हे दुसरं कारण झालं। आणि तिसरी गोष्ट अजून एक जी ऑब्झर्व करते आहे की मोठ्या प्रमाणात सिमेंटचा लोड जो आहे तो नाशिकच्या या भूभागावरती जो आहे तो अनेक टन, हजारो टन सिमेंटचं जे आहे कॉन्क्रीट आपण ओततो आहोत त्याचंही प्रेशर येत आहे। सो एका बाजूला पाण्याचं प्रेशर, दुसऱ्या बाजूला हे सिमेंटचं मोठमोठं प्रेशर, पुलांचं नवीन झालेलं प्रेशर आणि तिसरं घुसणारं जे पाणी आहे ते हवेवरती दाब निर्माण करत आहे। हे कसं होतं आहे याच्या संदर्भात जर एक बघितलं तर कूपनलिकेमधलं जे पाण्याची पातळी पूर्वी खूप खोलवरती खणावं लागायचं आणि त्याच्यानंतर कूपनलिकेतनं पाणी येतं। आता पूर्वीच्या बंद पडलेल्या ज्या कूपनलिका आहेत त्याच्यामध्ये भूगर्भातलं पाणी जे ते यायला लागलेलं आहे। सो हे इंडिकेशन आहे की मोठ्या प्रमाणात जे झिरपणारं पाणी आहे ते प्रेशर क्रिएट करतं आहे आणि त्याच्यामुळे जे भूकंप येत आहे त्याची तीव्रता जी आहे ती नाशिकमध्ये वाढते आहे। तर सर, आपण बघतोय की नाशिक जिल्ह्यातील जो पेठ सुरगाणा भाग आहे तिकडे जास्त प्रमाणात होत आहे, त्याच्या मागचं काय कारण? तसं नाशिक जिल्ह्याचा जर आत्ता नकाशा जर बघितला तुम्ही तर तुमच्या लक्षात येईल की भूकंप जे आहे ते फक्त पेठ सुरगाण्यामध्येच नाही तर त्र्यंबकेश्वरलाही होत आहे, या बाजूला सटाणा, देवळा, निफाडमध्येही धक्के त्याचे बसत आहेत। शहरातील काही भागात शहरातील नाशिक शहरामध्ये म्हणजे नाशिक जिल्ह्यामध्ये 15 तालुके आहेत, त्याच्यात 10 ते 11 तालुक्यांमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भूकंपाचे जे धक्के आहेत ते मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत। आणि मागचं जर आकडेवारी जर तुम्ही बघितली तर मागच्या 41 दिवसामध्ये 67पेक्षा मोठ्या प्रमाणात जे ते धक्के जाणवलेले आहेत। भूकंपाचा जो धक्का आहे तो 3.2च्या पुढे गेला की माणसाला जाणवायला लागतो। आणि नाशिकची जर वर्गवारी जर बघितली भूकंपाची तर 1.6 मॅग्नेट्यूडपासून म्हणजे रिश्टर स्केलपासून 4.3 रिश्टर स्केलपर्यंत भूकंपाचे धक्के जे आहे ते जाणवलेले आहेत। आता 1983, 1986 आणि 1993 साली जर भूकंप बघितले आपण तर साधारणतः 4च्या आसपास किंवा 3.7, 3.9च्या आसपास जे भूकंपाचे धक्के जे आहेत ते नाशिक शहराला जाणवलेले होते। परंतु आत्ताचा जर पॅटर्न बघितला तर पहिले 1.6, त्याच्यानंतर 3.2, 3.4 अशा पद्धतीने हे भूकंपाची तीव्रता वाढत 4.3पर्यंत गेलेली आहे। आता जर एक अजून गोष्ट बघितली तर मागच्या 41 दिवसामध्ये म्हणजे साधारणतः 1 महिना ते 1.5 महिन्यामध्ये भूकंपाचे धक्के जे ते पावसाळ्याच्या काळामध्ये किंवा मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यानंतर पाणी झिरपल्यानंतर झालेलं आहे। आणि अशाच पद्धतीने जर मोठ्या प्रमाणात पाऊस होत राहिला तर येत्या काळामध्ये आपल्याला पुढच्या पण सर, पाऊस काय पहिल्यांदा झालेला नाही, पाऊस हा वर्षाला होतच असतो, मग काय नेमकं? मोठ्या प्रमाणात पाणी जे जमिनीमध्ये झिरपण्याचं जे प्रमाण आहे ते खड्डे म्हणजे रस्त्यांच्या कामांसाठी जे मोठ्या प्रमाणात खड्डे खणले गेले आणि त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साठलं। त्याचबरोबर बिल्डिंगचं पण काम जे आहे कन्स्ट्रक्शन जे नाशिक शहरामध्ये वाढलेलं आहे याचं कारण असं की पावसाचं जे काय आहे स्लॅब टाकण्यासाठी किंवा इतर कामांसाठी त्यामुळे मोठ्या प्रमाणात खड्डे आणि त्यात साठलेलं पाणी हे खूप मोठ्या प्रमाणात झिरपत आहे। पेठ आणि सुरगाण्यासाठी जर बघितलं तर त्या ठिकाणचा जो पॅटर्न आहे तो वेगळा आहे। याच्या आधी की पेठ आणि सुरगाण्यामध्ये भूकंपाचे धक्के जे ते बसलेले होते
त्याचं कारण असं की त्या ठिकाणी ऑलरेडी पाणी झिरपण्याचं जे डोंगराळ भाग आहे त्याच्यामध्ये जातं. तोच प्रकार जो आहे तो त्र्यंबकेश्वरला पण झालेला आहे. त्र्यंबकेश्वरचे धक्के वाढण्याचं कारण त्या ठिकाणी सिंहस्थाच्या कामांमध्ये आणि मोठ्या प्रमाणात डोंगर तोड झाल्यामुळे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी झिरपण्याचं प्रमाण वाढलं. तसाच प्रकार जो आहे तो बागलांमध्ये किंवा देवळा या ठिकाणी होतो आहे. निपाणमध्ये देखील त्याचे धक्के जे ते जाणवत आहेत. आणि नाशिक शहरामध्ये तर ऑलरेडी धक्के जाणवण्यामागचं कारण असं आहे की धक्का जरी दुसरीकडे आला तरी त्याचे शॉक वेव्ज जे आहेत त्या जाणवत आहेत. आणि हे जे प्रमाण आहे ते जर बघितलं जवळजवळ जर भूकंप झाले लवकर तर त्याची तीव्रता कमी असते. परंतु जर गॅप गेला तर तुमचं भूकंपाचं जे प्रेशर साठलेलं असतं तो मोठा होतो आहे. सो चांगल्या पद्धतीने छोटे छोटे भूकंप येणं ही गोष्ट नेहमीच चांगली आहे. परंतु जर गॅप मोठ्या प्रमाणात गेला आणि ते प्रेशर काय परिणाम होऊ शकतो सर पुढील काळामध्ये जर प्रेशर म्हणजे 2 भूकंपामधलं अंतर जर वाढलं तर प्रेशर जास्त वाढून मोठा भूकंप येऊ शकतो. आणि नाशिक हे जे काय आहे ते झोन 3 ते झोन 4च्या मध्ये वर्गवारी केली जाते. 3 ते 4 याच्यासाठी की काहींचं मत असं आहे की ते 3 मध्ये जातं, काहींचं म्हणणं 4 मध्ये जातं. गुजरातची टेक्टॉनिक प्लेट आणि उत्तर महाराष्ट्राची टेक्टॉनिक प्लेट असं म्हणूया हवं तर हे अशास्त्रीय होईल तसं पाहिलं तर. परंतु जी सोप्या भाषेत सांगायचं तर गुजरातचा जो एक भाग आणि नाशिकच्या बाजूनी असणारा दुसरा भाग टेक्टॉनिक प्लेटचा ते एकमेकांवरती जेव्हा घर्षण पावतं तेव्हा मोठ्या प्रमाणात भूकंप होता. याचाच मोठा भूकंपाचा भुजमध्ये आपण 26 जानेवारीला जो झाला होता मोठ्या प्रमाणात तो हादरा तिकडे बसलेला होता. आता तशाच पद्धतीची जी काही घटना आहे इथे जर नाही का मोठ्या प्रमाणात प्रेशर साठलं तर होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. कारण प्रशासनाने काय काळजी घेतली पाहिजे या संदर्भात? प्रशासन काळजी घेऊ शकतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जे पडके वाडे आहेत किंवा पडके घरं आहेत तिथल्या माणसांना आपण नाही का भूकंपाचं ऑडिट करून योग्य ती काळजी घेऊन दुसरीकडे हलवता येणं हे थोडंसं जिकरीचं होऊ शकतं. याचबरोबर भूकंप प्रेडिक्शन करण्यासाठी एक सेंटर नाशिकला ओपन करता येऊ शकतं. पंतप्रधानांशी या संदर्भात आधी संपर्क साधला होता आणि त्यांनी भूकंप प्रेडिक्शन केंद्राच्या संदर्भात घोषणाही केलेली होती. परंतु अद्याप नाशिकमध्ये प्रशासनिक पातळीवरती कलेक्टरकडनं किंवा महानगरपालिकेकडनं तशा पद्धतीने कुठल्याही पद्धतीची फाईल जी आहे ती अद्याप नाही का पुढे मूव्ह झालेली नाही आहे की नाशिकला भूकंप प्रेडिक्शन म्हणजे भविष्यात कोणता भूकंप होणार आहे हे प्रेडिक्ट करता येतं. या संदर्भात अभ्यासासाठी मी स्वतः हिमालयामध्ये गेलो होतो. भूकंपाचे काही ढग असतात, भूकंपाच्या काही वेव्ज असतात, भूकंपाचे सिग्नल्स जे आहेत ते सेन्स करता येतात. आता तुम्हाला पुढचा प्रश्न असा असेल की भूकंपाचे सिग्नल कशा पद्धतीने सेन्स करता येतात तर त्याच्यासाठी इलेक्ट्रॉनिक उपकरणं, AI डेटा प्रोसेसिंग, मशीन लर्निंग याचा जर वापर केला तर भूकंप केव्हा होणार आहे हे टेंटेटिव्हली प्रेडिक्ट करता येतं. मला साधारणतः 36 भूकंप जे ते प्रेडिक्ट करण्याची संधी मिळाली आणि त्यासाठीचे उपकरणं जी आहे त्याच्यासाठी अजून माझं संशोधन चालू आहे. आणि नाशिकमध्ये जर भूकंप प्रेडिक्शन केंद्र जर झालं तर आपण देश खंडामधले आणि लांबचे पण भूकंप प्रेडिक्ट करू शकतो. एक गोष्ट नागरिकांना सोप्या भाषेत सांगायचं झालं तर भूकंप होण्याच्या आधी काही लक्षणं दिसतात. उदाहरणार्थ आपल्या घरातले कुत्रं मांजरं जे आहेत ते सोफा सेटखाली किंवा अशा ठिकाणी त्यांना त्या वेव्ज जाणवतात आणि त्यामुळे ते लपून राहतात किंवा घरामध्ये अचानक झुरळ घराच्या बाहेर निघायला लागतात. पाली उंदरं जे आहे ते दिसायला लागतात किंवा इव्हन सापांसारखे जे प्राणी आहेत ज्या ठिकाणी जास्त सापांसारखे नाही का जे काही सरपटणारे प्राणी आहेत त्यांचंसुद्धा अचानक बाहेर येताना दिसतात. सो ह्या ज्या काही घटना आहेत त्या थोडंसं सिग्नल देण्याचा प्रयत्न करतात. आणि नागरिकांच्या काळजीच्या बाबतीत बोलायचं तर लिफ्टचा वापर कमी करायचा किंवा भूकंप जेव्हा होत असेल तर पायऱ्यांनी खाली यायचं. नाशिकमध्ये प्रशासन जे आहे ते शाळा कॉलेजेसमध्ये भूकंपाच्या वेळेस कशा पद्धतीने बाहेर पडायचं याचं ट्रेनिंग घेऊ शकतं, ज्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन, नागरी संरक्षण दल जे ते या ट्रेनिंगसाठी नाशिकमध्ये प्रॅक्टिस घेऊ शकतं, मॉक ड्रिल घेऊ शकतं. कारण सिंहस्थाच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी असेल. आपण बघतोय की आता थोड्यावरच सिंहस्थ आलेला आहे, तेव्हा कशी काळजी घेतली पाहिजे? सिंहस्थाच्या काळामध्ये जर मोठा भूकंपाचा धक्का जर बसला तर त्याच्याने घबराट निर्माण होऊन ज्याला आपण चेंगराचेंगरीची घटनासुद्धा नाकारता येऊ शकत नाही. परंतु त्यासाठी जर आपण आधीपासून तयारी करून ठेवली, विखुरलेल्या स्वरूपात म्हणजे गर्दीचे जे काय ठिकाणं आहेत त्या ठिकाणी एकदम मोठ्या प्रमाणात गर्दी नाही राहणार तर ह्या गोष्टी जर घेतल्या तर प्रशासन जे ते नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करू शकतं, मॉक ड्रिल करू शकतं. सिंहस्थाचा प्लॅन तयार करत असताना बॅकअप प्लॅन पण आपल्याकडे असला पाहिजे की जर समजा अचानक भूकंप झाला त्या काळामध्ये आणि नागरिकांमध्ये जर गर्दीच्या वेळेस धावपळ सुरुवात झाली तर सफिशियंट राहिलं पाहिजे एका ठिकाणी. त्याचं काय असतं का सर, असा मध्ये काही किती वेळ जातो आणि मग भूकंपाचा धक्का बसू शकतो? साधारणतः मोठा धक्का बसल्यानंतर छोटा धक्का बसण्यासाठी त्या ठिकाणी किती प्रेशर निर्माण होत आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. आणि पावसाचा सुद्धा त्याच्याशी संबंध आहे, परंतु तो अस्पष्ट आहे, त्याच्यावरती अधिक संशोधन होणं गरजेचं आहे. परंतु
जर खूप मोठ्या प्रमाणात गेला म्हणजे असं म्हटलं जातं की 75 वर्षापर्यंतचं काही काही ठिकाणचा भाग आहे की ज्या ठिकाणी 75 वर्षापर्यंतचा कालावधी गेल्यानंतर एकदम मोठा भूकंप झालेला आहे. परंतु याच्या संदर्भातलं अद्याप संशोधन होणं बाकी आहे. खरं सांगायचं तर 3 महत्त्वाची कारणं दिसत आहेत. एक म्हणजे भेगांमध्ये पाणी घुसणं आणि ते हवेला नाही का लोटणं, त्याच्याने होणारा नाही का परिणाम. दुसरं मोठ्या प्रमाणात सिमेंट किंवा गंगापूर धरणासारख्या मोठ्या प्रमाणात पाण्याचा जलसाठा जर ठेवला तर त्याचं प्रेशर येतं. किती रेक्टर स्केलचा धक्का बसला तर काही हानी होऊ शकते असं? साधारणतः जे आहे 4.7च्या पुढे धक्का बसला तर हानी व्हायला सुरुवात नाही का मोठ्या प्रमाणात होते. 5चा जर बसला तर अजून मोठ्या प्रमाणात इमारती कोसळायला लागतात. सो छोटे छोटे धक्के जे ते नाशिक शहर आणि नाशिक शहराच्या इमारती टॉलरेट करू शकतात. परंतु 5 रिश्टर स्केल किंवा 4.7 रिश्टर स्केलच्या पुढे जर नाही का धक्के मोठमोठ्या प्रमाणात जायला लागले तर निश्चितपणे जे आत्ता जे भेगा पडलेल्या आहे 4.3ला अजून त्याच्यामध्ये 5 पॉईंट म्हणजे किंवा अर्धा रिश्टर स्केल जरी नाही का आपण ॲड केला तरीसुद्धा 4.7 4.8ला जे ते मोठ्या प्रमाणात पडझड होऊन जीवितहानी आणि वित्तहानी या दोन्ही गोष्टी होऊ शकतात. सो आपण काळजी घेणं गरजेचं आहे. धन्यवाद सर. आपल्यासोबत होते किरणकुमार जोहरे सर. त्यांनी सांगितलेलं आहे की भूकंप नेमका का होतो आहे, नेमके त्याच्या मागची काय कारणं आहेत आणि नागरिकांनी कशी काळजी घेतली पाहिजे हे त्यांनी सांगितलेलं आहे. कॅमेरा पर्सन आकाशसह मी विठ्ठल भाडमुखे, आपलं नाशिक.